बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि आज अकोल्यात सुद्धा याच मागणीसाठी मोर्चा निघणार आहे। बंजारा समाजातील काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांचे काय नेमक्या मागण्या आहेत त्यांना विचारूया। सर, पण सांगा, आज मोर्चा निघणार आहे, काय तुमची मागणी आहे, काय मागणी आहे? बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबचं अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळण्यात यावं ही आमची आजच्या मोर्चाच्या संदर्भातली प्रमुख आणि मुख्य मागणी आहे। कारण बंजारा समाजावरती स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आरक्षण विषयक जर विचार केला तर बंजारा समाजावरती फार मोठा अन्याय झालेला आहे। बंजारा समाज हा अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे जे क्रायटेरियाज आहेत, जे निकष आहेत, ते सर्व निकष 100% पूर्ण करतोय, फुलफिल करतोय। ते असं असताना सुद्धा बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून सतत डावलण्यात आलं। या संदर्भात आमच्या समाजाची सुरुवातीपासूनची अनुसूचित जमातीची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण होण्यासाठी सद्यस्थितीमध्ये हैदराबाद गॅझेटियर समोर आल्यानंतर आमच्या तरुणांना, आमच्या समाजाला पूर्णपणे याची जाणीव झाली की इतिहासानं आमची अनुसूचित जमाती आदिवासी म्हणून नोंद केलेली असताना सुद्धा आम्हाला तो हक्क आणि अधिकार अद्याप मिळालेला नाही आणि ते मिळवण्यासाठी आम्ही यावेळेस पूर्णपणे आमचे तरुण जिद्दीला पेटलेले आहेत आणि ही मागणी आमची प्रमुख मागणी ह्या आंदोलनाच्या संदर्भात आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार आता बंजारा समाजाची मागणी होत आहे। काही महिला बंजारा पारंपरिक पेहरावामध्ये आपल्या सोबत आहेत। ताई, मग सांगा, तुम्ही आज या पेहरावामध्ये आले, काय उद्देश आहे, काय म्हणणं आहे तुम्हाला? सर, बंजारा समाज हा मुळातच आदिवासी समाज आहे। बंजारा समाज हा दऱ्याखोऱ्यांमध्ये रानोमळात राहणारा समाज आहे। बंजारा समाजांचा खानपान, रहन सहन, संस्कृती हे सगळं म्हणजे दुसऱ्या समाजापेक्षा एकदम वेगळं आहे। म्हणून बंजारा समाज हा आदिवासी म्हणूनच ओळखला जातो। पण काहीतरी याच्यामुळे आम्हाला आज महाराष्ट्रामध्ये एसटी आरक्षण नसताना आम्हाला व्हीजीएनटी या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे आम्ही आज जो 6 ऑक्टोबर 2025 ला लढा देण्यासाठी आम्ही सगळ्या महिला भगिनी, आमचे बंधू भाऊ आणि आमचे तरुण वर्ग आम्ही आज आमचा लढा आणि आमचा हक्क मागण्यासाठी, आरक्षण हक्क मागण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित झालेला आहोत आणि आम्ही आज सरकारला आमचा जो हक्क आहे तो मागणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरामधूनच आमचा बंजारा समाज खूप पेटलेला आहे। आता तो थांबणार नाही। आमचा हक्क मागितल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय आम्ही बंजारा समाज राहणार नाही, हेच मी सांगतो। बंजारा समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सर, मला सांगा, इतके वर्ष का मागणी करण्यात आली नाही, काय अडचण नाही? यापूर्वी देखील आपले बाबूसिंगजी नाईक, रामसिंगजी बाणावत आणि वसंतरावजी नाईक यांनी 1967 मध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी केली होती। त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, परंतु त्यावेळेस थोडस काही अनुचित प्रकार झाला आणि त्यावेळेस ते बिल पार्लमेंटमध्ये गेलं नाही आणि ते पेंडिंग राहिलं। त्यानंतर देखील रामराव बापूजी यांनी हे केलंय आणि नेहमीच आपण बंजारा समाज हा मुळातच आदिवासी आहे आणि काही स्टेटमध्ये, उदाहरणार्थ तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा या स्टेटमध्ये आपण आदिवासीची सवलत घेत आहोत आणि बाजूलाच फॉर एक्झाम्पल आपण किनवट तालुक्यातील काही लोकांना आदिवासीचं प्रमाणपत्र आहे आणि काही लोकांना व्हीजीएनटीचं प्रमाणपत्र आहे म्हणून। आणि आमचा समाज हा ऊस तोडणारा समाज आहे। 40 ते 50% समाज आजही ऊस तोडतोय आणि जिथं कुठं ते लेबर वर्क आहे, ते लेबर काम करतोय। हा समाज आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेला आहे। म्हणून आमच्या समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार जसं जरांगे पाटलाच्या प्रयत्नाने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, त्याच धर्तीवर आम्हाला देखील आमच्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे। काय सांगाल? आज तमाम भारतीय बंजारांना माझा जय सेवालाल। बंजारा समाजाची दयनीय अवस्था, इंग्रज सरकारने सुद्धा आमच्यावर 80 वर्षे अन्याय केलेला आहे। त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर या भारतीय संविधानामध्ये आमचं जे मूळ आदिवासी म्हणून तिथे आमची नोंद आहे। क्रमांक 35व्या नंबरवर नायक, नायकडा, चोलीवाला नायका, शिंगाडा ही जमात आमचीच असून आम्हाला सुद्धा न्याय हक्कापासून महाराष्ट्र सरकारने वंचित ठेवलेला आहे। तरी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करू इच्छितो की आमचा जो न्याय हक्क आहे, म्हणजे समानतेचा जो अधिकार आहे आणि न्याय जो आहे आमच्या समाजाला अजूनपर्यंत मिळालेला नाही, त्वरित तो न्याय आम्हाला
सर्वांनी म्हणजे महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करून द्यावा हीच आपल्याला मी नम्र विनंती करतो. महाराष्ट्र सोडून इतर राज्यात बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात आहे, त्यामुळं महाराष्ट्रात सुद्धा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामील करावं अशी मागणी या ठिकाणी होते. आणि ही जरांगे पाटलांनी जी मराठा आरक्षणाची मागणी केली आहे त्याच धर्तीवर बंजारांना सुद्धा न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.